तर गाईज मी चालली आहे तर माझ्या पप्पांच्या आजोळमध्ये, बघा तुम्ही. गाईज मी आली आहे होळीला. माझी ती तुम्हाला म्हणजे माझ्या पप्पांचा आजोळ आहे, माझ्या आजीच्या गावी मी आली आहे. तर ही माझी आत्या, हिला बघितलंच आहे तुम्ही त्या खडूस आत्यावाल्या ब्लॉगमध्ये. आणि ही माझी कझिन आहे ना इकडे दिदी. तर बघा गाईज, आता मी इकडे पण जयंती आहे तर तिकडे आली आहे. विचार केला तर त्या गावापासून हे गाव जवळच होतं, मग आली इकडे. पण इकडे आहे बघा माझी कझिन, तिला तुम्ही पहिल्यांदाच बघत असता. अगं नको दीदी, माझं तोंड घाण आहे काय. किती भारी दिसते चंपी. सॉरी. तर गाईज बोल दीदी काहीतरी. तर गाईस कसं आहेत तुम्ही सगळे, खूप छान आहेत ना. तर माझी दीदी खूप दिवसानंतर गावी आली आहे आणि बघा ना एकाच काय करू, मी कपडेच जास्त घेऊन आलेले नाही, कारण मला माहितीच नाही की मला जयंती करत पण फिरायचं आहे म्हणून, नाही का. मी सिंपलच 2 ड्रेस घेऊन आली होती, अचानकच आली आहे. कालच तर बोलले. तर गाईज हे माझ्या आजीचं गाव आहे, तुम्हाला माहिती आहे, माझ्या पप्पांचा आजोळ. गाईज बघू शकता इथं मिरवणूक आलेली आहे, तुम्हाला दाखवतेस मी. ओके. निघाली परत त्या गावी जायला. तर आता आम्ही जेवायला थांबलो इथं ढाब्यावरती. काय करू, सगळंच बंद झाले, दुकान वगैरे. इकडे गाव आहे ना, लवकर बंद होतं, मग हे आम्हाला कसं तरी चालू भेटलं. मग आता लागले, मी तर सकाळपासून जेवलीच नाही आज. तब्येत वगैरे पण ठीक झालेली. मग आता मला थोडं बरं वाटतंय, मग मी फ्रेश वगैरे झाली आणि मग मी चालू केला व्लॉग. आणि तर बघू शकता आता इथे आम्ही ना झाडाचे लेमन काढतोय, म्हणजे चला
बाई एवढ्या अडचणीतून बाई पडत बिडायची मी. बघा काहीच किती अडचण काही झाड तर गेल्या बाबा पोरी. हे देवा एवढी अडचण ऐक. अरे बापरे बापरे बाप. अरे देवा हे देवा. बाई गाईज बघू शकता किती हाताला एवढं खाली झाड आहे. बघू शकता हे लेमन्स किती भरपूर सगळं झाड गच्च गच्च झाले भाई. एवढे सारे लेमन्स आहेत. हळू देवा आभाळ वाजते पाऊस येतो की काय. बघू शकता कसं काठी घेऊन ती काढते. हळू म्हणजे ग्रीन आहेत भरपूर येल्लो येल्लो काही काही आहेत. तर बघू शकता गाईज एवढे अशा प्रकारे काढलेत. आता अजून बाकेत काढतायत त्या. खूप अडचण आहे बाबा इकडे. हे झाड भरपूरच खाली आहे. बघू शकता अशा प्रकारे एवढे लिंबू काढलेत अजून काढत आहेत. बघू शकता हे लोक भाई काढतायत कसे रे बाबा. आता काढले ते बाकी ठेवले तुम्ही बघितलं. बघू शकता हे गौतमी बसली. गौतमी हा बंटी. हे देवा पडशाल रे तुम्ही बाबा. अरे बंटी पडशील ना. अय बंटी ते पकड. कुठं वरती जातोस. नको जाऊ वरती फिरती. रिया पकड बरं ते. ही रिया. गौतमी हळू हा बाई. बाबा देवा. अरे हळू रे पडशान बिडशान. गौतमी पडशील हा. गाईज बघू शकता इकडे पपईचं सुद्धा झाड आहे. तुम्हाला दिसतंय का. मला झूम करायला येत नाही का हाताने. कुठे गेली पपई. हे देवा. बघू शकता पपईचं झाड. बघू शकता गाईज गौतमी आता पपई काढते. अय्यो काढलीस पण. चांगले आहेत ना गोड. ओ एकच दुसरं नाही पिकलेलं वगैरे. अच्छा अच्छा ओके ओके. आणि काय करू का ते घेऊन. पपईची भाजी बाई कशी लागते तर. हा मी पहिल्यांदाच ऐकले बाई. तुम्ही करताव का. हा का. उतर उतर चल लवकर पाऊस आला. हळू तर. ओ तू बस इथेच आम्ही जातो. बाय. बघू शकता गाईज इकडे विहीर सुद्धा आहे पण या विहिरीमध्ये पाणीच नाहीये. तुम्ही बघा माझ्यासाठी फ्लावर घेऊन आली आहे. थँक्यू लावतो मी. किती लागते बघू शकता. रियाने मला सुंदर असं फुल दिलं आहे. कुठे लावू बघा रिया. आणि रियाला बाई गौतमी दिले. सॉरी कसं वाटतं काय असं चांगलं वाटतं. गाईज आज मी निघणार आहे. लय बरं वाटते मला सिरियसली. आता कुठे मला शांती भेटली की भाई आज आपण आपल्या मुंबईला निघणार आहोत. किती गेलं मुंबईत असं गावात असतं बाबा. म्हणजे गावी पण आहे सुकून पण जसा मुंबईला सुकून येतो गावी सुकून नाही आहे. चला मग आता किती वाजलेत. आता झाले 3:30-4 वाजत आले. तर 2-3 घंट्याने आम्ही निघू मुंबईसाठी. कशा बसलेत बघा. हे सगळे बोलतात ती नका जाऊ राहावा बोलताय पण काय करू बाबा जायचं. चला भेटू थोड्या वेळा. म्हणजे केस कोणती का बाई वैशाखी आल्यापासून म्हणजे केसांसाठी लागले नुसते माझे केस बाई एवढे आहेत. काय माहिती ठेवते की नाही निघेपर्यंत नुसते केसच हे करते. काय चाललंय. क्या चल रहा है भाई. क्या चल रहा है. हाँ भाई गाईज लय आहे माहिती पोरगी अशी दिसायला बघत दिसते पण लय आहे. लय शाईन मारते एवढी एवढी. नुसतं डान्स वान्स पाहिजे बघायला. शायनर शायनर आहेस ना. चला जाऊ घरात. वातावरण बघा. बघा यातला मी जाणार. जाऊ ना मी. खरं 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 सांगा मनापासून. कसं वाटेल तुम्हाला मी गेले तर. आठवण येईल की नाही. हा अरे बोला देवा. खरंच जाऊ नको. कसं रिया नाही जमणार ना राहायला इकडं. आजच्या दिवस राहू. पण गौतमी किती ऊन वगैरे असतंय गो बघतेस ना. तर काहीच बघू शकता आम्हाला त्या मुंबईला जायला निघायचं आहे. आणि बघा हे कसं वातावरण झालंय. हे बघा कशा विजा चमकत आहे आणि आभाळ सुद्धा गडगडत आहे. बघा येतोय का तुम्हाला आवाज. तर कसं निघायचं कसं नाही बापरे खूप टेन्शन झालंय. आणि काही करून आज निघायचंच आहे.
आलो गाईज फायनली मुंबईला. आता थोडं कुठं बरं वाटतंय. चला आता चालले घरी, कॅब बुक करते.